आता बातमी आहे जरांगे पाटलांसंदर्भातली। सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यामध्ये सगळे सोयरे शब्दावरून जवळपास तोडगा निघालेला आहे। सरकारनं दिलेल्या लिखित आश्वासनामध्ये काही बदल जरांगे पाटलांनी सुचवलेत आणि त्यावरून जरांगे पाटील उद्या भूमिका सुद्धा मांडणार आहेत। बघूयात। जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये सगळे सोयरे शब्दावरून जवळपास तोडगा निघाल्याचं दिसतंय। बच्चू कडू आणि मंगेश चिवटेंनी जरांगेंची भेट घेऊन जरांगेंना लिखित आश्वासन दिलं, ज्यात जरांगेंनी काही बदल सुचवले असून पुढच्या काही तासात सरकार अध्यादेश काढू शकतं। जातीय विवाहातील मुलामुलींच्या नोंदीवरून कुणबी दाखले मिळणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले। आंतरजातीय विवाहातील मुलामुलींच्या नोंदीवरून कुणबीचं जात प्रमाणपत्र मिळणार नाही, हेही बच्चू कडूंनी स्पष्ट केले। रक्ताच्या नातेवाईकांमधला काका, चुलते आणि आत्या यांचा समावेश झाल्याचं जरांगे म्हणाले। यात सगळे सोयरेवरून सर्व हा शब्द जोडण्यास जरांगेंनी सरकारला सांगितले। ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्या सर्वांना 20 जानेवारीच्या आत ओबीसी जात प्रमाणपत्राचं वाटप करा, अशी मागणी जरांगेंनी केली। लिखित आश्वासनांचा अभ्यास करून जरांगे पाटील अंतिम मसुदा सरकारला देणार असून पुढच्या काही तासात जरांगे भूमिका स्पष्ट करणार आहेत। सांगा, झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करता येईल। आता आपल्याला प्रूव्ह काय करावं लागेल का अची पोरगी बले दिली म्हणजे जातीतला विवाह झाला की नाही झाला। जातीत जर विवाह, आंतरजातीय विवाह केव्हा होईल किंवा ते दुसऱ्या जातीत विवाह, तो आंतरजातीय विवाह। आंतरजातीय विवाह असून तर पैसे द्यायला लागेल गव्हर्नमेंटले। तुम्ही सांगा अ आणि ब हे एकाच जातीचे आहे, अ आणि ब एकाच जातीचे आहे, तर मग आमची जर जातीतली सोयरीक झाली तर त्याला जो ब वाल्याला त्याचे काही पुरावे जमा करून आणि याचे पुरावे जमा करून त्याला जातीचे दाखले दिले जाईल। बरोबर, त्याचा उल्लेख पण होता भाऊ याचा आहे ना उल्लेख। नाही डबल एकदा करा, व्याख्या सरळ व्याख्या करून टाका त्याची, की जिथं परंपरेनं सोयरीक जुळते अशा रक्ताच्या नातेवाईकांना ज्याची नोंद मिळाली त्याच्या आधारानुसार त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे, असंही एक ओळ त्याच्यात राहू दे। जर त्यांनी तातडीने विशेष बाब केली ह्या 2 दिवसासाठी, नोंद मिळाली त्याला लगेच प्रमाणपत्र द्यायचं वंशळ जुळून त्याची, किंवा त्यांनी ते काय करायचं त्यांनी ठरवायचं। त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला म्हणजे काका, चुलते, आत्या त्यांना जर दिलं 20 तारखेच्या आत, तर हा आकडा पुढे जातोय आणि सगळे सोयरे त्याला जॉईन होते त्या प्रमाणपत्राला सरसकट। मग तुम्हाला 20 तारखे सांगा। जरांगे पाटील 20 जानेवारीला अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। मात्र आता 20 जानेवारीच्या आत 54 लाख नोंदींवरून सर्वांना जात प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जरांगेंनी केली। त्यामुळे तसं झाल्यास मुंबईच्या आंदोलनावरून विचार होऊ शकतो, असे संकेत जरांगेंनी दिले। ज्याची नोंद मिळाली त्याला सगळ्यांना जर 54 लाखांना प्रमाणपत्र दिलं, त्याचा लाभ त्याच्या नातेवाईकाला परिवारातल्या दिला, प्रमाणपत्र दिले आणि त्याला सगळ्याला मिळाले 20 तारखेच्या आत, तर आम्ही ज्यासाठी लढतोय ते सफल होतंय। तरच 54 लाख लोकांना नोंदी मिळाल्या, त्यांना प्रमाणपत्र मिळाले, त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळाले, हे आकडा 4ने धरला तरी 2 कोटीपर्यंत जातो त्यो। आणि सगळ्या स्वराला मिळाल्यावर मराठीत राहत नाहीत खाली, मग काय जायचं मुंबईला, तिथं का भजे खायचे वया माझं मुंबईत काय आहे। जातीचा दाखला द्यायला किमान त्याला अर्ज करावा लागेल। आता अर्ज केल्याशिवाय त्याला जातीचं प्रमाणपत्र देता येणार नाही, कारण त्याची सही पाहिजे अर्जावर। आता अर्जावर सही केली नाही ना आपण त्याला जातीचं प्रमाणपत्र घरपोच आणून दिलं तर असं होणार नाही। एखादा उद्या क्लेम करू शकतो मी कुठं मागितलं होतं। तर माझं असं मत आहे की आता हे जे काळ आहे त्यानं ज्यानं या संदर्भात जातीचा अर्ज प्रमाणपत्र भेटण्यासाठी अर्ज करेल, त्याच्यासाठी विशेष बाब म्हणून काय प्रमाणपत्र तातडीने देण्याचा काय आहे ते आम्ही आता वरिष्ठांशी बोलतो आणि त्याच्यासाठी काय आपल्याला मोहीम राबवता येईल ते करू। जरांगे पाटलांकडून मुंबईतल्या उपोषणाची तयारी पूर्ण झाली, मात्र त्याआधी सरकारकडून बच्चू कडू चर्चेसाठी आले, ज्यात 20 तारखेपर्यंतचा वेळ सरकारकडे असल्याचं जरांगे म्हणाले। आता निघायच्या टायमाला ध्यान द्यायला लागले तर आता तुमचा प्रश्न काय, आता इतक्या लवकर कसा तुम्ही निघाले ना, निघायचं आव्हानच दिलं नसतं तर आम्ही काल ध्यान दिलं असतं। तुम्ही निघायचं आव्हान दिलं म्हणूनच ध्यान देणं सुरू आहे। आपण मग आता शेवटच्या टप्प्यात द्यायला लागले तसंच असतं ते।
ताण लागल्यावरच पाणी टाकते का नाही त्याच्यात माणूस. जाहीर हे शब्द सांगतो नाहीत वीजच्या आत हे सगळं करा करायला लागणार आहे तुम्हाला वीजच्या आत त्याला हे आपण करावंच नोंद लागणार आहे, तुझी चोपन्न नोंद लाख. सापडली भाव एवढं देतो त्यानं अर्ज करणं त्याचं काम आहे. ते नका करू देऊ. आता तुम्ही अर्ज करायला लावता आणि त्याला आता मी महिन्यापूर्वी सांगितलं म्हणतोय ना. हा आता ते तेवढं सहन करायला लागेल ना. तेवढे सहन नाही केलं तर कसं होऊन. आता सहन केलं ना तुम्ही 42 बॉम्ब वर्ष सहन करा. आता एक एवढंच शेपूट राहिलं ते सहन करून टाका. हे तुम्ही नाही, मोठं हत्ती काढलं ना याच्यात. तुम्ही म्हणता तसंच झालं ना. तुमचा झालं पण एक आता- शब्द नाही सोडला त्याच्यात. सगळे साहित्य आलं आता म्हणजे लगेच करून देऊ. आता 2 दिवसात होईल का तुम्हाला? सरकार होते काय करावं ते नाही हे बघा तुम्हीच सरकार तुम्हीच म्हणता ते सरकार तसं आहे म्हणल्यावर 20 पर्यंत नंतर तरी कसा न्याय मिळणार मी आम्हाला? अंदरून नाही ना बाहेरून आहे ना. अंदर असतो तो म्हणा नाही का. तुम्ही आतून जा बाहेरून द्या पण आम्हाला द्या. पुन्हा जा. संजय सरोदेसह दत्ता कनवटे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.